निफाड येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा। भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिन निफाड येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास हार अर्पण करून सामुदायिक त्रिशरण व पंचशील घेण्यात आले। कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले। तालुका अध्यक्ष प्रकाश संसारे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की धम्मचक्र प्रवर्तन दिन हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांचा बौद्ध धर्म स्वीकारला त्या दिवसाची स्मृती म्हणून दरवर्षी साजरा केला जातो। हा दिवस बौद्ध धर्मीयांसाठी एक महत्त्वाचा आणि प्रेरणादायी सण आहे। या कार्यक्रमास मोठ्या संख्येने बौद्ध अनुयायी उपस्थित होते। 70वा धम्मचक्र प्रवर्तन दिन संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत असताना आज भारतीय बौद्ध महासभा निफाड तालुका शाखेच्या वतीने निफाड तालुका या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठिकाणी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सर्व सामाजिक, धार्मिक, राजकीय, शैक्षणिक संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी, समाज बांधव, धम्म बांधव यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी छोटेखानी अभिवादन सभा या ठिकाणी संपन्न होऊन धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी सर्व समाज बांधवांना भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने विविध मान्यवरांनी या ठिकाणी शुभेच्छा दिल्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानव मुक्तीसाठी जो काही संघर्ष या ठिकाणी केला होता तो संघर्षाचा समारोप या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर या ठिकाणी 14 ऑक्टोबर 1956 साली बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी समान हक्क प्राप्त करून दिले। आजच्या या दिनी बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने अभिवादन। नाशिक लोकशाही न्यूजसाठी सागर निकाळे, नाशिक।